गाईज, हा माझा पहिला मिनी ब्लॉग आहे. तर या ब्लॉग मध्ये कसं कसं वाटतंय तुला तुम्हाला? काय तुला समजत नाही काम किती पडेल आहे. अरे ब्लॉग चालू आहे, मम्मी थांब ना कशाला. काय ब्लॉग पहिला काम कर ना पहिला ते थांब हा क्लिप काढू दे नंतर. गाईज, ही माझी मम्मी आहे, हा माझा भाऊ आहे. तर मम्मी तू पण दोन शब्द काय बोल. हाय, आता मी करते मोदक गणपतीसाठी. आम्ही गणपतीसाठी काय काय डेकोरेशन केलंय, कशी तयारी केली आहे, कोणी कोणी किती मदत केलेली तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर तुम्ही बघा सर्वांनी. ते तुम्ही कमेंट मध्ये आता सुरू झालेली आहे आमची डेकोरेशनची तयारी. या आम्ही सगळे मिळून करतोय डेकोरेशन. आमच्या भावनात चित्रकलाची खूप हौस आहे, तर त्यांनी बनवलेला आहे हा छान. तो आम्हाला खूप आवडला. आता ते करतायत त्रिशूल त्यांनी इतकं भारी केलेलं की आमचं विघ्नेशला एंटरटेनमेंट करून खूप म्हणजे आवडीने बघत होता सारखं. मम्मी पप्पाने किती छान त्रिशूल केलं असं. त्यांना माहिती नव्हतं त्यांचे पप्पा इतकी छान ड्रॉइंग करतात ते, पण ते चित्रकलेमध्ये एक नंबर आहे. त्यांना मदत करतोय माझा लाडका दिल मंगेश, म्हणजे आमच्या आऊंचे भाऊ. आता ते घेतात कलर करायला. हे आमचे शंकर भगवान रेडी झालेले आहे. आमची मम्मी आम्हाला मदत करत आहे. मम्मीने आम्हाला कैची आवडून दिलेली. आम्ही कैचीसाठी आमच्याकडे खूप टाकून झालेला. मम्मीकडून आम्ही कैची मागवली होती धारवाली. मम्मी बोलते नाही, ती माझी गोदड्यांची कैची आहे, ती देणार नाही. मम्मीने आम्हाला दिली साधी कैची आणून. आता आमच्या मंगेशने मंडप उभं केलेला आहे, टेबल लावलेले आहे. मंगेशचं काम आमच्या फास्ट असतं. हे आता मी करत आहे आमचं मंडप पूजन. मी केलेली आहे मंडपाची पूजा. श्रीफळ फोडून आम्ही सुरुवात केलेली आहे मंडप करायला. आता आमचं मंडप उभं करण्यात येत आहे. मंडप करताना आम्हाला लागलेली होती भूक, कारण सकाळीपासून काही खाल्लं नव्हतं, सगळे कामात लागले होते. आणि सगळे ते रिफा जमा करा, सगळं सामान रेडी करा. आणि त्याच्यामध्ये आमचा विघ्नेशही मदत करत आहे. म्हणजे मला बोलला मम्मी आपण वडेपाव मागवूया. मग मी लावलेली होती केसांना मेहंदी, कारण होती आमची हरतालिका म्हणून. आता आम्ही खात आहे वडापाव, तो की आमच्या मुंबईचा फेवरेट आहे आणि सर्वांचा आवडीचा आहे. त्यांनी लाईटिंग वगैरे करून आमच्या शंकर भगवान उभं केलेलं आहे. आमचं अर्ध तर डेकोरेशन झालेलं आहे. आता मी करत आहे फुलांच्या माळा लावत आहे. त्याच्यामध्ये मागे मदत करत आहे आणि आमच्या आवडीतून आमचा व्हिडिओ शूट करत आहे. प्लस ते लायटिंगही लावत आहे सोबत. हृदय आणि परी आम्हाला मध्ये मध्ये येऊन एंटरटेनमेंट करत आहे. त्यांच्या मस्तीमुळे आमचा टाईम वेळ थोडा निघून जातोय, कंटाळा येत नाही आहे. आता आमचं फायनल डेकोरेशन आता आमच्या आत्याही मदत करत आहे आम्हाला. मस्त लावून इथे जायला होती, मला त्यांनी थोडंसं मंदिर टाईप छान वाटेल. आता हे झालेलं आहे माझं फायनल डेकोरेशन. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये आमचं डेकोरेशन कसं वाटलं. आम्ही गेले 2 दिवस खूप म्हणजे खूप मदत केली आणि एकमेकांनी मिळून खूप आमचा फायनल लुक. आता आम्ही जात आहे गणपती खेळायला. आमच्या विघ्नेशने टोपणं घातलेलं आहे. त्याने सगळं तयारी केल्यानंतर मम्मी त्याला बोलत आहे की तो औरंगाबादसारखं दिसत आहे. आता आम्ही आहे रेल्वे स्टेशनवर, सोलापूर स्टेशनवर. आता आम्ही जातोय ट्रेनने. आमची मूर्ती लोअर तारीखला आम्ही बुकिंग केलेली आहे.
ते घ्यायला जात आहे. प्लस माझी मूर्ती पहिल्यावरून बुकिंग आम्ही का केलेली आहे याचं कारण मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आमचे पप्पा आम्ही खूप एन्जॉय केला ट्रेनमध्ये, सगळ्या गेले. प्लस आमच्या बहिणीने खूप मस्ती केली ट्रेनमध्ये. आता आम्ही उतरलेलो आहे लोअर परेलला. आता आम्ही जातोय चालवत आमच्या बाप्पाजवळ पोचलो. आता आम्ही आमच्या बाप्पांना ठेवलं, त्यांची पूजा केली असं न ठेवून आता आम्ही निघालो आमच्या घरी. ओके, आता तुम्हाला भेटलो आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या बाप्पाच्या स्थापना आणि आरती केल्यावर. थँक्यू.